सद्गुरु पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, सद्गुरु भक्तीतून भीती, दुःख, चिंता, राग अंतर्मनातून समूळ कसे नष्ट होतात व भक्तीतून श्रद्धा, स्मरण, प्रेम, शरणागती, समर्पण आणि कृतज्ञता कशी जागृत होते. भक्ती असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती असे दोन प्रकार जीवनविद्येने सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपण थोडासा फरक करून नेहमी सांगत असतो की ज्ञानपूर्व भक्ती सर्वसाधारणपणे सगळीकडे असते की ते ज्ञान होण्यापूर्वीची भक्ती. ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे ज्ञान नसतं, ज्ञान म्हणजे परमेश्वराचं ज्ञान नसतं किंवा परमेश्वरी नियमांचं ज्ञान नसतं, पण भक्ती. सद्गुरूंकडे एकदा शिष्य जायला लागला, त्यांचं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला की तो ज्ञानातून भक्ती करायला लागतो. म्हणजे ज्ञानपूर्वक क लावा, नाही तर तिथे गोंधळ होतो. पूर्ण ज्ञान झालेलं नसतं, पण सद्गुरूंच्या ज्ञानातून तो साधक भक्ती करण्याचा प्रयत्न करतो की त्यावेळी तशी भक्ती निर्माण होते. आणि हे ज्ञान जेव्हा पूर्णतः आत्मसात होतं तेव्हा ती ज्ञानोत्तर भक्ती असते. म्हणजे पूर्णतः ज्ञानाच्या अधिष्ठानावर ती सहज भक्ती असते. ही भक्ती ही सहज भक्ती आहे. दोन भक्ती ज्या आतापर्यंत आपण सांगतो, ज्ञानपूर्व भक्ती आणि ज्ञानपूर्वक भक्ती, ही जाणीवपूर्वक करावी लागते. म्हणजे हा मोठा फरक आहे. इथे ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञान म्हणजे काय हा परत प्रश्न येतो. तर ज्ञान असं म्हटल्यानंतर परमेश्वराची जी अनुभूती आहे किंवा त्यासाठी परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे कळलं पाहिजे. नेमका परमेश्वराची ओळख झाली पाहिजे. ओळखीशिवाय खरी भक्ती होत नाही. ती ज्ञानपूर्व भक्ती असते सर्वसाधारणपणे. त्यामुळे देवाची ओळख जेव्हा सद्गुरू करून देतात, त्या ओळखीतून साधकाच्या ठिकाणी ज्या दुर्भावना आहेत किंवा विकार आहेत, षटविकार आपण ज्या म्हणतो, ते त्यांचा हळूहळू लय होतो, सटकन निघून जात नाहीत. आणि जसजसा अभ्यास किंवा जसजशी भक्ती वृद्धिंगत होत जाते, वाढत जाते, तसतसं ही ज्ञानोत्तर भक्तीकडे साधकाची सहज अवस्था होते. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ही अवस्था आहे, ती सहज असते. तिला परत वेगळं काही भक्ती करावी लागतं असं नसतं, ती सहज असते. म्हणून सद्गुरूंकडे येण्यापूर्वी म्हणजे ज्ञान होण्यापूर्वी जगामध्ये अनेक लोक भक्ती करतात आणि करत असतात. मग ती मूर्तीपूजेच्या अंगाने असेल किंवा परमेश्वराची जी संकल्पना काही धरलेली असते, कोणी सांगितलेलं असतं, त्या पद्धतीने अनेक लोक जगामध्ये ही ज्ञानपूर्व भक्ती करत असतात. आता ही भक्ती का करतात हा पुढचा प्रश्न असतो. कारण प्रत्येक माणसाला एक भीती असते. भीती सहज प्रेरणा आहे. आणि ह्या भीतीतून कोणीतरी आधार हवा असतो, आणि तो कोणीतरी आधार म्हणजे तो परमेश्वराचा आधार. परमेश्वराचा आधार म्हणजे त्याला जे परमेश्वराबद्दल जे माहिती आहे परंपरेने, त्या परमेश्वराचा आधार तो घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी तो भक्ती करतो.
ह्या भक्तीमध्ये परमेश्वराकडून मिळावं ही इच्छा असते साधकाला. म्हणजे साधक म्हणण्यापेक्षा तर भक्ती करणारा भक्त जो आहे, ज्ञानपूर्व भक्ती म्हणतो आपण. प्रपंचातल्या अडचणी आहेत, प्रपंचामध्ये बऱ्याच काही आपल्याला हवं असतं, ते मिळावं, अडीअडचणी दूर व्हाव्यात, किंवा काहीतरी अनिष्ट घटना घडत असतील तर त्याच्यापासून आपल्याला परमेश्वराने सांभाळावं. आणि ह्यासाठी जगातील 99.99% लोक ही ज्ञानपूर्व भक्ती करतात. अर्थात त्या भक्तीचाही फायदा आहे का? कारण प्रत्यक्ष कृती ज्या भक्तीची केली जाते त्याच्यातून त्या साधकांकडे देवभाव निर्माण होतो. म्हणजे एक नेहमी लक्षात ठेवायचं की आता गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत. आता गणपतीचे दिवस जवळ आलेत म्हणजे काय, गणेशोत्सव साजरा होण्याचे दिवस जवळ आले. आतापासून मूर्तिकार मूर्त्या बनवायला लागलेत. सगळ्यांना माहिती आहे, गणपतीची मूर्ती शाडूची बनवतात किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची बनवतात, सगळ्याची बनवतात. म्हणजे गणपतीचा आकार कोण देतं? माणूसच देतो मूर्तीच्या अंगाने. आणि ह्या मूर्तीच्या अंगाने जी मूर्ती बनवली जाते त्या मूर्तीची भक्ती, म्हणजे मूर्तीच्या ठिकाणी देवत्वाचा भाव धरून केलेली भक्ती ही ज्ञानपूर्व भक्ती असते. लक्षात. पुराण काळापासून वेगवेगळ्या देवदेवतांची भक्ती आपल्याकडे शिकवली जाते. पुराण काळापासून. आता ही पुराण कोणी लिहिली? व्यास महर्षींनीच जास्त लिहिलेत. बाकीच्या ऋषींनी लिहिलेत, पण व्यास महर्षींनी लिहिलेत. का असं? कारण खरा परमेश्वर समजायला सर्वसाधारण माणसासाठी फार कठीण होऊन जातं. भक्तीसाठी डोळ्यासमोर काहीतरी हवं असल्याशिवाय भक्ती होत नाही, असा एक भाग येतो सर्वसाधारणपणे. सगळ्यांना जमेल असं नाही. आणि म्हणून डोळ्यासमोर काहीतरी दिसावं म्हणून एक सगुण साकार आकार दिला गेला आणि त्याच्यातून गणेश पुराण, गरुड पुराण, शिवपुराण असं जे आपण म्हणतो, म्हणजे शिवाची भक्ती कशी करायची त्यासाठी ते सगळं मार्ग त्या पद्धतीने सगळं लिहिलेलं गेलेलं असतं. आणि त्याच्यातून परंपरेने वाडवडिलांकडनं ऐकल्यापासून आपण मग गणपतीची भक्ती करतो. कारण गणपती बुद्धीची देवता आहे की सर्व संकटात ती आपल्याला मदत करते. म्हणून सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जायची. म्हणजे हे सगळं का? आपल्याला तो विघ्नातून दूर करणार, दुःखातून दूर करणार, सगळ्या बुद्धी देणार, सगळं देणारा तो देव. त्याने दिलं तर बरं, नाही तर काय उपयोग आहे? म्हणजे ही जी भक्ती आहे ती भीती, चिंता, दुःख आणि राग हे चार आपल्या अंतर्मनामध्ये मुख्यतः, म्हणजे बाकीचे विकार आहेत पण चार हे सहज असतात. सहज उपजत म्हणायला हरकत नाही. उपजत आपल्याकडे सांगितलं जातं की आहार निद्रा भय मैथुन हे उपजत आहे. तिथे भय हा एक आहे. हे भय जेव्हा भविष्याचं होतं तेव्हा माणूस चिंता करतो. भयातच रूपांतर चिंता आहे. ज्यावेळेला त्याला त्याच्या मनासारखं मिळत नाही कोणाला, समज सर्वसाधारण लहान मुलं असं मोठं मनासारखं मिळत नाही, ते मूल रागावतं, चिडतं. आणि दुःख आणि राग हे जरा एकाच नाण्याची दोन बाजू आहेत. ते रडतं सुद्धा. माणूस रागावतो रागाने रडतो सुद्धा, असंही आहे. दोन बाजूनी आहे. आणि त्यामुळे अंतर्मनामध्ये ह्या चारही गोष्टी इतक्या घट्ट असतात. आणि त्याच्यावर उपाय म्हणजे आपल्याला देवाने किंवा परमेश्वराने ज्याची भक्ती करू त्याने आपल्याला मदत करावी. त्याने अगदी मग त्यासाठी पुराण काळातल्या काही गोष्टी सांगितल्या जातात की भक्त मनापासून प्रार्थना करताना देव प्रगट होतो, तो तुमच्यासाठी सगळं काही देतो.
हा सगळा प्रकार आपल्याला परंपरेने सांगितलेला आहे. आणि तुम्ही म्हणा याच्यात चुकलाय का? भक्तीमध्ये देवभाव आल्यामुळे श्रद्धेतून जेव्हा भक्ती केली जाते तर श्रद्धा ही अंतर्मनामध्ये जशी मुरत जाते, त्यामुळे श्रद्धेतून मागितलेल्या गोष्टी त्या भक्ताला मिळतात. बऱ्याच वेळा त्या मिळतात. म्हणजे आपण नवस करणं, आपलं मागणं पूर्ण करण्यासाठी उपास तपास करणं, रतवैकल्य करणं, ह्या सगळ्या गोष्टीतून श्रद्धा जी आहे, म्हणून भक्तीचा पाया श्रद्धा आहे. श्रद्धेशिवाय भक्ती होऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञानपूर्व भक्तीमध्ये श्रद्धा फार महत्वाची असते. अर्थात एखाद्या सगुण रूपाची भक्ती करताना, मग देव देवतेची भक्ती करताना आपल्याकडे तिथे म्हणजे त्या भक्ताकडे श्रद्धा असतं, स्मरण असतं. बघा या सगळ्या गोष्टी, भक्ती म्हणजे काय, ह्या सगळ्या 6 गोष्टी त्या एकत्र येतात. कोणत्या? की श्रद्धा, स्मरण, स्मरणातून प्रेम, कृतज्ञता, शरणागती आणि समर्पण. आता ज्ञानपूर्व भक्तीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी किती येतात? तर श्रद्धा नक्की असते, स्मरण असतं, प्रत्येकाला स्मरण, देवाचं स्मरण होतं. संकट आली काय आली की बाबा लगेच त्या देवतेचं स्मरण तो भक्त करतो मदतीसाठी. आता इथे प्रेम हा जो भाग सांगतो आपण, म्हणजे प्रेम म्हणजे अतिप्रेम. अतिप्रेम म्हणजे तिथे खरंच समर्पण आणि शरणागतीच्या अपेक्षेत असलेलं प्रेम असतं. सर्वसाधारण माणसाला प्रेम म्हणजे समोरच्याने आपल्या मनासारखं चांगलं केलं तर प्रेम. म्हणजे ज्यावेळेस याज्ञवल्क्य ऋषींनी सांगितलं की प्रत्येकजण स्वतःतून इतरांवर प्रेम करतो, दुसऱ्यामुळे आपल्याला त्रास झाला की कसला प्रेम उडवून टाकतो, काय नको म्हणतो. होतं ना सगळं, काय त्रास झाला, काय जर झालं, ज्याला आपण बोलवलंय त्याने काय वागला नाही मनासारखं तर जाऊन दे, गेलं खड्ड्यात म्हणतो. होतं की नाही असं? बघा, त्यामुळे इथे श्रद्धा येते, स्मरण येतं, आणि ही प्रेम म्हणताना आपल्या मनासारखा वागणाराच पाहिजे हा भाव असतो. म्हणजे मागितलं की दिलं पाहिजे, कळलं ना? शरणागती आणि समर्पण हा भाग तिथे नसतो. 3 गोष्टी तिथे असतात: श्रद्धा, स्मरण, प्रेम, आणि अगदीच पुढे जर जाणीव जरा अधिक विकसित झाली तर कृतज्ञता. 4 गोष्टी, कृतज्ञता पण असू शकते. ही ज्ञानपूर्व भक्तीतल्या 4 गोष्टी आहेत, 6 गोष्टी नसतात ते. आता ह्या ज्ञानपूर्व भक्तीने देवभाव सर्वसाधारण माणसाकडे आल्यामुळे मन शांत होतं, स्थिर होतं. पण कधी? ती भक्ती करत असताना पूर्वी. इतर वेळेला तो परत त्याच्या मनासारखाच वागतो, वाटेल जसा वागतो, वाटेल तसा सगळं काही करू शकतो, आणि अडीअडचणी आली की परत त्याला देव आठवतो. कळलं ना? ज्याची भक्ती करते. मला आठवतं काही वर्षापूर्वी दिल्लीला हॉटेलचा तंदूर असतो, त्याच्यामध्ये एक देह मिळाला. आता त्या कोणी मारलं, त्या बाईचा देह होता, मारला गेलं होतं. शोध घेता घेता हा कुठे भेटला? बालाजीच्या मंदिरामध्ये. कारण बालाजीला बाबा केलं पाप आता सोडतो, अशी भक्ती असते. कळलं ना? म्हणजे तो भक्त होता बालाजीचा, त्याला स्मरण होतं, श्रद्धा होती. पण अनिष्ट कर्म केलं त्याने वाचवलं पाहिजे, मारलं तरी कोणीतरी वाचवलं पाहिजे, असाच भाग. म्हणजे सर्वसाधारण आता हे एका टोकाचं अनिष्ट कर्म झालं. पण सर्वसाधारण माणसं ज्या काही कोणाला तोडतात, मोडतात, वाटेल असे बोलतात, कोणाचा सन्मान करत नाहीत, असं जेव्हा आपण पाहतो ती माणसं पण भक्तच असतात. म्हणजे ज्ञानपूर्व भक्तीचा जो प्रकारातले ते देवाची पूजा एकदम सात्विक होतात. पूजा आटपले की चला पुढे काय. महाराज नेहमी म्हणायचे ना, बरेच लोक देवाच्या यात्रेला जातात आणि मग जर आलं की मग 7-12 उतारा काय म्हणतो, असं उदाहरण प्रवचनात दिलं की बाबा म्हणजे स्वार्थ आणि प्रपंचातल्या अडीअडचणी, प्रपंचातल्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्ञानपूर्व भक्तीतला माणूस अडकलेला असतो. म्हणजे ज्ञानपूर्व भक्तीमध्ये अपुरे पण कुठे? तिथे विकास नाहीये.
काही वेळेसाठी तो चांगला वागतो, चांगला बोलतो, की त्यापूर्वी भक्ती करताना त्यासाठी त्या अजिबात तो ऐकत नाही, किंवा त्याच्या भक्तीतून लोकांना रागवतो सुद्धा. म्हणजे कसं की भक्त असतो त्याने नवरा बायको अशा तर बायकोने सगळं सेवा करायची, म्हणजे मूर्त्या बिरत्या सगळ्या वेळेवर ठेवायचं, हे गंध, हे काय म्हणतात त्याला, गंधाला उगाळून ठेवणं वगैरे. आणि ते जर नाही केलं तर बायकोला शिव्याशाप द्यायचं, कसल्या तुला एवढं पण न कळत, हे पण न कळत, आणि मग याची भक्ती कसली. म्हणजे महाराजांनी सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो पूर्वीच्या प्रवचनातून. एका ठिकाणी असं उदाहरण झालं की एक जण भक्त होता, त्याला जायचं होतं देवाची, म्हणजे भरपूर मूर्त्या होत्या, त्यांची भक्ती, एकाच मूर्तीची भक्ती नाही, अनेक मूर्त्यांची भक्ती करतो असं. म्हणजे ज्ञानपूर्व भक्तीमध्ये कसं असतं, यात्रेला गेला की जी मूर्ती मला ती देवाला जाऊन ठेवायची असते. तुम्ही बघा कुठे गेला, काशीला गेला, तिथे काय मिळाली, काशी विश्वेश्वरी मूर्ती, तिथे ती आणली. पंढरपूरला गेला विठ्ठलाची मूर्ती आणली, आणखीन कुठे गेला तर तिथली मूर्ती आणली, आणि मग अशा देवारामध्ये एवढ्या मूर्त्या जमलेल्या असतात. आता तो भक्त जो असतो तो बिचारा तो करतो नेहमी, तेवढं 1 तास काय असेल ते करेल. तर एकदा त्याला बाहेर गेला, त्याने सांगितलं, मुलाला सांगितलं, अरे जरा तू देवाचं हे करा, पूजा अर्चा केलं, भक्ती म्हणजे पूजा अर्चा सांग. हा करतो म्हणाला. त्यावेळेस महाराज जे वर्णन करत होते त्याचं तुम्हाला सांगतो. ही सर्वसाधारण भावना माणसाची कशी आहे. त्याने काय केलं, आता पहिला करायचं आंघोळ घालायची असते, एवढ्या मूर्त्यांना कुठे आंघोळ घालायची, एका कपड्यामध्ये असं ठेवलं, बुचकाळलं, परत ठेवलं आणि ठेवून दिलं. परत कुंकूला, प्रत्येकाला कुठे कुंकू लावणार, कुंकू असं उघडलं. म्हणजे कर्मकांडात्मक भक्ती काही लोक करतात, काही सिन्सिअरली करतात. उपासावाच, म्हणजे कडक उपासच केला पाहिजे, गुरुवार म्हणजे गुरुवार, मंगळवार म्हणजे मंगळवार, त्यामुळे त्याच्याने देव प्रसन्न होतो. म्हणजे ह्या ज्ञानपूर्व भक्तीमध्ये माणसं स्वतःलाही त्रास देतात, इतरांनाही त्रास देतात. मला आठवतं कुडपकर जे आपले होते, संकष्टीचा उपास कडक करायचे, आणि संकष्टी आली की कुडपकर वहिनी कष्टी व्हायच्या, कारण 21 मोदक, पण तो पण असा सुंदर शेप पाहिजे, शेप बिघडला चालायचा नाही त्यांना, कारण म्हणजे ह्यांना वाईट दिसला, गणपतीला किती वाईट वाटेल ना. त्या म्हणाला ह्या जीवन झालं पहिली ती सुखी झाली का, ते चला उगीच एक मोदक तेवढे झालेच पाहिजेत, आणि 21 मोदक तसेच्या तसे सुंदर दिसले पाहिजे, असं वाकडा तुकडा नाही शेप चालत. म्हणजे ह्या ज्या कर्मकांडात्मक भक्तीमध्ये माणसं खूप अडकलेली जातात, आणि त्यालाच ते भक्ती म्हणतात. ते भक्तीच्या नावाखाली दुसऱ्यांना त्रासही देणारे आहेत, मारामाऱ्या करणारे आहेत, लढाया करणारे. देवा धर्माच्या नावाखाली हे जगात लढाया होतात, त्या कोणाच्या भक्तीतूनच होतात. आमच्या धर्मातला देव पक्का, तुझ्या धर्मातला खोटा, असा जो सगळा प्रकार आहे, ह्या ज्ञानपूर्व भक्ती आहे. म्हणून भारतामध्ये आल्यानंतर बाहेरच्या लोकांनी पहिलं हिंदुस्थानातल्या देवांना तोडलं, नंतर माणसांना तोडलं, कारण मूर्त्या तोडल्या की त्यांना गेला तुमचा देव कुठे. सांगायचा मुद्दा असा असतो की ही भक्ती कशी आहे हे सर्वसाधारण माणसाला कळत नाही. म्हणून जगामध्ये जरी भक्ती करत असले तरी तिथे मारामाऱ्या बंद होत नाहीत, दुसऱ्यांना त्रास देणं बंद होत नाहीत. सगळ्या गोष्टीतून मानवी समाज जो सुखी व्हायला पाहिजे तो होत नाही. म्हणून काही वैयक्तिक पातळीवर भक्ती करताना माणसाकडे देवभाव येतो, त्यापुरती तो चांगला वागतो, एवढ्या पुरतीच असतं. पण तिथे ज्ञानाशिवाय भक्ती नसते, हे संत जे सांगतात तो बोध मी सांगितला. कारण याच्यामध्ये काय काय होतं ते आपण सांगितलं. ज्ञानपूर्वक भक्ती, ह्या ज्ञानपूर्वक मध्ये ज्ञान काय, परमेश्वराची ओळख. परमेश्वराची ओळख ही शब्दाने जरी झाली तरी नेमका परमेश्वर हा कळल्याशिवाय खरी भक्ती होत नाही, हे प्रथम लक्षात घ्या. परमेश्वर म्हटल्यानंतर ते निर्गुण निराकार स्वरूप आहे, अनंत स्वरूप आहे, अदृश्य स्वरूप आहे, अव्यक्त आहे, त्याला कशाही अंगाने पाहता येत नाही, पण ते तत्व आहे. असा जो ऋषीमुनींनी जो शोध लावला, वेदकालीन ऋषीमुनींनी, की परमेश्वरी शक्ती कशी आहे, ती अनंत स्वरूप आहे. ती एखादी आपण जेव्हा मूर्ती म्हणतो ती मूर्ती अनंत नसते, कोण व्यक्ती अनंत नसते, किंवा साधारण शक्ती असतात त्याही, म्हणजे विजेची शक्तीवर ती अनंत नसते, त्या सर्वांना मर्यादा असतात. म्हणून परमेश्वरी शक्ती ही अनंत म्हटल्यानंतर ती अनंत, तिच्यासारखं दुसरं कोणी नाही, म्हणून ती अद्वितीय असते. परमेश्वरी शक्ती स्वसंवेद्य आहे.
स्वतःच स्वतःला जाणणारी. आणि परमेश्वर शक्ती ही स्वयंभू आहे. म्हणजे ही सगळी वर्णनं जी परमेश्वर शक्तीची आहेत स्वतःच निर्माण झाली. परमेश्वराला कोणी निर्माण केलं? कोणी नाही. परमेश्वराने निर्माण केलं. पण बाकीच्यांना मात्र परमेश्वरातून सर्वांची निर्मिती झाली आहे. म्हणजे सर्वांचं अधिष्ठान आहे जीवनाचं ही परमेश्वरी शक्ती आहे. हा बोध इथे लक्षात आलाय की इथे ह्या परमेश्वरी शक्ती म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपातूनच सगुण निराकार आणि सगुण निराकारातून सगुण साकार रूप जी दिसतात, म्हणजे विश्व जे दिसतं हे विश्व म्हणजे ह्या परमेश्वराचा विस्तार आहे. म्हणजे जे निर्गुण निराकार स्वरूप आहे तेच विविध आणि अनेक आणि अनंत रूपाने विस्तारलेलं आहे. ह्या रूपांना मर्यादा आहेत. पहिलं लक्षात ठेवा. स्वरूप म्हणजे जे अनंत स्वरूप आहे ते अमर्याद आहे. तर प्रत्येक रूपाला मर्यादा आहे. प्रत्येक रूप त्या चैतन्य म्हणजे परमेश्वराचंच अंग आहे, वेगळं नाही, त्याच्यातच आहे. म्हणजे जसे समुद्रात लाटा आहे समुद्राचं अंग आहे, कारण ते स्फुरतं आणि परत वेल्लाही पावतं. तसं प्रत्येक रूप हे स्फुरत आकाराला येतं, काही काळ राहतं आणि काही काळानंतर परत त्याचा लय आहेच. म्हणून जिथे रूप आपण म्हणतो तिथे त्यांचा लय झालेला आहे. ही पाहतो. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला आपण म्हणतो अयोध्येचा राम ह्या अंगाने प्रभू रामचंद्र, त्यांचा जन्म आहे, त्यांचं जीवन आहे आणि त्याच्यातून त्यांनी शेवटी स्वर्गाला म्हणजे स्वतःच्या वैकुंठ लोकाला निघून गेले असं म्हटलं जातं. शरयू नदीमध्ये कोणी म्हणतं देहत्याग केला, तर कोणी म्हणतं देहात सकट ते गेले. आपण काय त्याच्या मागे पडायचं नाहीये. पण प्रत्येक रूपाला मृत्यू आहे. श्रीकृष्णालाही शेवटी मृत्यू आहे हेही लक्षात घ्या. म्हणजे देवदेवतेंची ज्या पूजा करतो त्या रूपाची ज्या पूजा करतो तर प्रत्येक रूप त्याला लय आहे हा त्याचा अर्थ असतो. स्वरूपाला मात्र लय नाही. स्वरूप हे अखंड आहे, सतत आहे, सातत्याने आहे. ते कधी नाही असं कधी होतच नाही, सतत आहे. आता हे कळायला कठीण जातं. आता हे सगळं जरी सांगितलं तरी सर्वसाधारण माणसाच्या मनामध्ये भक्ती होत नाही. इथे भक्तीसाठी हा मोठा अडचण आहे. भक्तीमध्ये रूप पाहण्याची आपल्याला सवय आहे. काही धर्मामध्ये हा निराकार परमेश्वर सांगितलेला आहे, त्याला रूप नाही वगैरे. त्याचं स्मरण करण्यासाठी निर्णय प्रार्थना वगैरे सांगितले आहेत. कसं ते त्याचं स्मरण करण्यासाठी किती वेळा सतत करावं, हे करावं ते करावं तेही सांगितलेलं आहे. तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये जर परमेश्वरची खरी ओळख झाली असती तर कोणत्याही इतर धर्मांचा त्यांनी द्वेष केला नसता. ही पहिली खूण आपल्या लक्षात येते. ज्या इतर धर्मांचा आपण द्वेष करतो ते आपल्याला परमेश्वर कळलेला नाही. इतरांच्या देवाला नावं ठेवायला जातो तेव्हाही आपल्याला परमेश्वर कळलेला नाही. म्हणून परमेश्वर हा अनंत असल्यामुळे त्याच्याशिवाय दुसरं रूप काहीच नाही. म्हणजे जे परमेश्वरी शक्ती आहे ती एकच एक आहे, एकमेव आहे. प्रत्येक धर्मातील जे धर्म मार्तंड असतील किंवा ज्यांनी धर्मसंस्थापक जे असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या काळानुसार योग्य तेच सांगितलेलं असलं पाहिजे, नाही असं नाही. पण त्याच्यातून जेव्हा धर्माचा प्रचार किंवा प्रसार करण्याची जी प्रवृत्ती वाढली आणि त्याच्यातून युद्ध झाली आणि त्याच्यातूनच आपल्या भारत देशावर आक्रमणं झाली, हे सगळं काही झालं ते परमेश्वर विषयाचं सखोल बोध न झाल्यामुळे. लक्षात घ्या. आणि म्हणून हे अनंत स्वरूप जी परमेश्वरी शक्ती आहे हे सद्गुरूंकडून जेव्हा शिष्याला कळतं तरी त्याला कळलं म्हणजे शब्दाने कळलं असतं, आकळलेलं नसतं, हा बोध असतो. म्हणजे ज्ञानपूर्वक भक्ती म्हणताना परमेश्वर म्हणजे अनंत स्वरूप हा बोध होतो, शक्ती आहे. अगदी जीवनविद्याने जे वर्णन केलं आहे की चैतन्याचा विराट सागर म्हणजे परमेश्वर. सगळेजण तसे बोलतात. विचारलं काय काय सांगितलं? चैतन्याचा विराट सागर, अनंत चैतन्याचा विराट सागर म्हणजे परमेश्वर.
परमेश्वर म्हणजे मूर्ती नाही, व्यक्ती नाही, शक्ती नाही, तर परमेश्वराचं आनंद हे स्वरूप, जाणीव हे त्याचं रूप आणि शक्ती आहे त्याचा गाभा. आणखीन एक व्याख्या सांगितली, शुद्ध जाणीव स्वरूप, शुद्ध नेणीव म्हणजे परमेश्वर. म्हणजे ह्या सगळ्या अंगाने परमेश्वराचं वर्णन केलं तरी ते आपल्या डोळ्यासमोर काहीच कळत नाही, सर्वसाधारण माणसाला कळत नाही, कारण ते ज्ञान नसतं. त्यामुळे ती भक्ती करताना इथे भक्ती कुठे करायची, कशी करायची हा प्रश्न ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये येतो. ज्ञानपूर्वक भक्ती म्हटल्यानंतर ते अनंत स्वरूप जसं आकळता आलं पाहिजे ते आकळता येत नाही. त्याच्यातून आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगितला जातो की हे जे अनंत स्वरूप, निर्गुण स्वरूप आहे तेच विश्वरूपाने म्हणजे साकार रूपाने प्रगट आहे. हे सगळं म्हणजे पंचमहातत्व सुद्धा त्या अनंत स्वरूपातून निर्माण झाली. आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व. म्हणून कोणत्याही रूपाची भक्ती केली तरी ती परमेश्वराची भक्ती आहे, हा बोध तिथे संत सद्गुरू सांगतात. कोणत्याही रूपाची म्हणजे आता तसं परत लक्षात घ्या, आकाश तत्वाची पूजा केली तर ते परमेश्वराची पूजा म्हणून ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे म्हणून लक्षात घेतलं. तर वायू तत्वाची पूजा केली तरी ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. तेजतत्व अग्नीची पूजा केली की सूर्याची पूजा केली तर ते परमेश्वराचं रूप आहे. रूप आहेत, परत लक्षात, ही सगळी रूप आहेत, या रूपांना मर्यादा आहेत, हे पहिलं लक्षात ठेवायचं. पण त्याचं अधिष्ठान कोण आहे, तिथे चैतन्य स्वरूपाचं अस्तित्व आहे, कारण ते सत आहे, सतत सर्वत्र आहे. म्हणजे प्रत्येक रूपाच्या ठिकाणी ते चैतन्य स्वरूप आहे, म्हणजे परमेश्वराचं स्वरूप आहे हे कळलं तर कुठेही परमेश्वराला पाहता येतं. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती असं सांगितल्यानंतर जे निर्गुण निराकार स्वरूप आहे ते दिसलं नाही तरी ते विविध रूपाने प्रगट आहे. आणि ते विविध रूपाने प्रगट असल्यामुळे पंचमहातत्वाच्या अंगाने पाहता येतं. पृथ्वी पण आपण देवता म्हणतो, वायुतत्व देव, वायू देव म्हणतो, हे सगळे जे म्हणतो म्हणजे ते त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा की जिथे जिथे आपण पाहतो तिथे तिथे चैतन्य स्वरूपच आहे, कुठेही पहा. परंतु देवत्वाचा भाव धरायला परत म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे पाहिलं तर ते ईश्वरी शक्ती आहे, ईश्वरी शक्ती असं सांगितलं तरी ती ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये आपण बोलतो म्हणजे शाब्दिक असतं ज्ञान, शाब्दिक, लक्षात ठेवा, शाब्दिक ज्ञान आहे. मग खरी पूजा कुठे करायची हा प्रश्न पडतो. कारण आता एखादा मारामारी करणार, तो ईश्वर आहे, त्याचे नमस्कार करा. अरे ह्याला काय नमस्कार करायचा असा प्रश्न पडतो ना. मग देवभाव कसा येणार? देवभाव येत नाही. देवळात गेल्यावर देवभाव येतो, पण बाहेर आलेला कोणी माणूस असला की तिकडे देवभाव येत नाही. माणूस चांगला की वाईट एवढंच बघतो आपण. पण संतांनी सांगितलं की जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हा निश्चित भक्ती योग जाण माझा. निश्चित भक्ती करशील तर प्रत्येक ठिकाणी हे चैतन्य स्वरूप आहे हा भाव असला पाहिजे. रूप दिसायला, असायला चैतन्य, हे लक्षात ठेवा. दोन गोष्टी असतात प्रत्येक रूपाच्या ठिकाणी. तुम्ही रूपाला नमस्कार करता तेव्हा खरा नमस्कार कोणाला करायचा आहे? त्या अनंत स्वरूपाला. हे ज्ञान असेल तर तो करू शकतो, नाहीतर नाही करू शकतो. नाहीतर कोणी माणूस वेडाकडा बोलतो, त्याला काय नमस्कार करायचा आहे असं वाटतं ना. पण जे जे भेटे भूत, भूत म्हणजे जे जे प्रगट झालेलं, जे जे आकाराला आलेलं जे रूप आहे ते भूत, तिथे ते चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे म्हणून त्या चैतन्य स्वरूपाला नमस्कार करायचा असतो. म्हणजे प्रत्येकाला आपण कोणालाही तुम्ही नमस्कार करता तेव्हा लक्षात ठेवायचं त्या अनंत स्वरूपाला नमस्कार आहे, कारण ते अनंत स्वरूप त्या रूपाने प्रगट आहे काही काळासाठी. ते रूप चांगलं आहे, योग्य आहे, अयोग्य काही असो, त्याचं कर्म त्याच्याकडे. आपल्याकडे भाव काय असला पाहिजे? ते अनंत स्वरूपाचं रूप आहे. तुम्ही नमस्कार कोणाला करायचा आहे? त्या परमेश्वराला नमस्कार करताय. म्हणजेच इथे आता परत बघा, परत मूर्ती पूजेकडे आलं तर मूर्तीला नमस्कार करताना जर ज्ञान आहे की बाबा ते अनंत स्वरूपाचं रूप आहे, त्या अनंत स्वरूपाला नमस्कार केला, ती ज्ञानपूर्वक भक्ती झाली. ज्ञानपूर्व भक्ती असताना ज्ञान नव्हतं, ज्ञानातून कळलं तर प्रत्येक ठिकाणी मूर्तीलाही नमस्कार करायला काही हरकत नाही. नाहीतर काही लोकांचा तो गोंधळ होतो, मूर्ती म्हणजे देव नाही, हे नाही देव असं सांगितलं तर मूर्तीला कशाला नमस्कार करायचा.
जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. जिथे जिथे रूप दिसतं ते ते भगवंत आहे, ते ती ईश्वरी शक्ती आहे, ती चैतन्य शक्ती आहे. हे ज्ञान आहे, ज्ञान. ज्ञान खरं असतं ते हे आहे. कोणाही म्हणून प्रत्येकाला, आता समोरचा माणसाचे विचार आपल्याला पटत नाहीत, नाही पटत ना, काही लोकांना नाही पटत, तरी पण नमस्कार करता आला पाहिजे, कारण तिथे चैतन्य स्वरूप आहे. हे जर कळलं तर भांडण तंटे सगळे गेले. लक्षात घ्या, कोणाचा राग द्वेष काही येत नाही. ते कळत नाही तो म्हणतो राग द्वेष आहे. आपल्याकडे जो राग आहे, कोणावरती रागावतो आपण, चिडतो, काय असा माणूस असं केलं तसं केलं तसं केलं करून आपण सगळ्या जुन्या काळातले सगळे राग बाहेर काढतो. पूर्वी माझ्या असं केलं त्याने, माहितीये तुम्हाला. त्याचा अर्थ त्याला परमेश्वर कळला नाही. म्हणून म्हटलं परमेश्वर कळला नाही म्हणून जगामध्ये दुःख आहे. परमेश्वर समजला पाहिजे, त्याशिवाय नाही. परमेश्वर कळत नाही म्हणून राग आहे. भांडतो की नाही आपण एकमेकांचं, काय हे असं केलं तसं केलं तसं केलं, त्या काय असतं, परमेश्वर कळत नाही. आणि त्यामुळे इथे जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, किंवा समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, तो भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची. खरा ज्ञानी आणि भक्त इथे आलं. समस्त जे जे असेल, जे जे दिसतं तिथे सर्वत्र वासुदेव म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. लक्षात घ्या. म्हणून श्रीकृष्ण म्हणा, राम म्हणा, शंकर म्हणा, गणपती म्हणा, ही चैतन्य स्वरूपाला दिलेली नावं आहेत. हे जर लक्षात आलं की सर्वांची भक्ती सहज होते. ज्ञानपूर्व भक्ती. ह्या ज्ञानपूर्व भक्तीमध्ये आता परत म्हणा, ज्ञानपूर्व भक्तीमध्ये काय येतं? पहिल्या भक्तीमध्ये सांगितलं श्रद्धा आली, श्रद्धेतून स्मरण आलं, स्मरणातून प्रेम निर्माण झालं. प्रेम म्हणजे आपल्याला मिळायला असं प्रेम, काय देणार त्याच्यावर, काय देत नसेल तर प्रेम नाही. कळलं ना. आणि कृतज्ञता, हे चार गोष्टी आल्या. पण तिथे शरणागती नसते आणि समर्पण नसतं. शरण तुला भगवंता म्हणून गाणं आळवतं थोड्या वेळापूर्वी, शरण तुला भगवंता. नंतर वेळ गेली की कुठे शरण बिरण काय नसतं, आपण आपल्या मार्गाने जातो. असं बऱ्याच वेळेला होतं. म्हणून ह्या चार, पण ज्ञानपूर्वक, आता इथे ज्ञानपूर्वक ज्ञान आहे. ज्ञान काय? सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते. पण सर्वत्र ही ईश्वरी शक्ती नांदते म्हणजे नेमकी कशी नांदते हे परत कळत नाही. म्हणजे ज्ञानामध्ये कळलं तरी आता सर्वत्र ईश्वर आहे, मग सर्वत्र नमस्कार मनातून करायला काही हरकत नाही. मनातून करा, मुद्दाम करू नका. कारण ज्याच्याशी पटत नाही त्याला मुद्दाम जाऊन नमस्कार करा की समोरच्या संशय होतो, हा कशाला नमस्कार करतो मला. तुमच्या मनाचा भाव आहे, तुम्ही नमस्कार करता, ईश्वराला नमस्कार करताय, आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे बघून तुम्हाला आनंदाने पाहता येतं, अजून पाहता येतं. कधी कधी ज्याचा राग त्याला बघावं पण वाटत नाही ना आपल्याला. बघावं वाटत म्हणजे ते परमेश्वरचं रूप आहे माहीत नसतं. म्हणून एकदा ते परमेश्वर रूप कळलं की कसाही असलं तरी बाबा त्याचं भलं होऊ दे म्हटलं की झालं. म्हणून ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये भलं होऊ दे म्हणतो माणूस, पण मनातून नाही म्हणत, वरवर म्हणतो. मनासारखं झालं तर भलं होऊ दे म्हणतो, मनाच्या विरुद्ध झालं तर ह्याचं भलं होऊ दे म्हणायला जरा जीभ जड होते आपली. कळलं ना. कारण ते ज्ञानपूर्वक असलं तर ते शाब्दिक आहे, शाब्दिक भक्ती आहे, पण ती विकासाच्या दिशेने. कळलं ना. इथे शरणागती म्हटली तर कशी असते? अगदी पायावर डोकं ठेवेल, मी शरण आहे, उठला की परत मी आहे, तू आहेस, अशी शरणागती असते. तिथे पूर्ण शरणागती नसते, थोडा वेळ पुढे. म्हणून गुरु आणि शिष्यामध्ये हेच प्रकार तुम्हाला सगळीकडे दिसतील. आपण म्हणतो केवढा मोठा भक्त आहे, पण जरा त्याच्या मनासारखं नाही झालं तो रागवाला काय कमी करत नाही. राग येतो ना, मग कसा झाडायचा ह्याचाच विचार करतो. आपल्याला राग आला तर काय करतो, दुसऱ्याला झापायचा कसा. झापल्याशिवाय बरं वाटत नाही ना. तिथे भक्ती, खरी भक्ती नाही, प्रयत्न आहे भक्तीचा. म्हणजे वाईट आहे चांगला असं म्हणत नाही मी. म्हणून इथेही शरणागती ही टेम्पररी शरणागती असते, पण समर्पण हा प्रकारच माहीत नसतो. तिथे समर्पण व्हायला पाहिजे हा प्रकार नाही. ज्ञानोत्तर भक्तीमध्येच हा प्रकार आहे, किंवा ज्ञानपूर्वक भक्तीची उच्च अवस्था. ज्ञानपूर्वक भक्ती दोन अवस्था आहेत. जसं ज्ञान, ह्या ज्ञानपूर्वक भक्तीतून, स्मरणातून
जशी जशी साधकाकडे भक्ती वृद्धिंगत होत जाते, तसं ज्ञान वृद्धिंगत होत जातं, तशी ज्ञानपूर्वक भक्तीची एक उच्च अवस्था आहे. तिथे मात्र तो ज्ञानोत्तर भक्तीच्या दिशेने त्याची वाटचाल चालू असते. पण प्रत्येकाच्या जीवनात हे सगळं होतं. अमकाला तसं तमकाला नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याने तशीच भक्ती केलेली आहे. जर लक्षात घेतलं आपलं प्रत्येकानं आत्मचिंतन, तर आपल्याला लक्षात येईल की आपण पूर्वी ज्या आता समजा सद्गुरूंकडे आल्यावर आपण अशी भक्ती केली वगैरे सांगतो, पण प्रत्येक जण पूर्वी भक्ती अशीच करत होता. ज्ञानपूर्व भक्ती असताना आपण सगळं अगदी उपास आपला प्रसाद देणं, हे देणं सगळं करत होतो. प्रसाद आपणच खात होतो, पण तरी सांगताना भोग ठाकूर को देना चाहिए असं होतं ना असं प्रत्येकाला. चांगला भाव आहे, वाईट काहीच नाहीये. आहे जिथे आहे तो आहे, पण त्याच्यातून जाणीवेचा विकास झाला पाहिजे. जगामध्ये परमेश्वर हा सर्वांना जर कळला तर जगामध्ये शांती सुख नांदेल, हे लक्षात ठेवा. जोपर्यंत परमेश्वर कळत नाही, म्हणून तर आज सगळीकडे लढाई आहेत, मारामारी आहेत. तिथे सगळीकडे ईश्वर आहे. कोणाला कळतो ईश्वर? काहीच नाही कळत. आपल्याला काय मिळणार, आपल्याला काय मिळणार नाही, हा स्वार्थ, त्याच्यातून तर लढाई सुरू झाल्यात. दुसरं काय? म्हणून उच्च ज्ञानपूर्वक अवस्था जर आपण म्हटली, त्याच्यामध्ये शरणागती येते. तिथे आता साधक म्हटल्यानंतर शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये ही भक्ती असते. आता लक्षात घ्या, अनंत स्वरूपाचं ज्ञान कोण देतं? सद्गुरू. ही परमेश्वर शक्ती सर्व रूपामध्ये नांदते. ते ठसवण्याचं काम कोण करतं? सद्गुरू. शिष्याच्या ठिकाणी ते ज्ञान त्यांना माहिती येतं, देहभावात आहे, पण त्या देहभावाचं रूपांतर देवभावात होण्यासाठी त्याला भक्तीचीच आवश्यकता आहे. कारण देहभाव म्हणजे ते अहंकार आहे, आणि अहंकारच सर्व विकाराला मूळ आहे. त्यामुळे उच्चतम अवस्थेमध्ये जे अनंत स्वरूप आहे ते सर्व रूपांमध्ये, आणि ते जो भक्त आहे त्याच्यामध्येही आहे. तिथे तू पाहायला शिकवतात, मी कोण आहे हे शिकवतात. तो ती ज्ञानपूर्वक भक्तीची उच्च अवस्था आहे. मी कोण आहे हे पुन्हा 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 चिंतन करून मग सद्गुरू कोण आहे, मी कोण आहे. देवभक्त असे द्वैत, अद्वैत न खंडिता, दाखवी देवा अनंता, प्रार्थना तुला आता, असं जे आपण प्रार्थनेत म्हणत असतो. त्याच्या मागचं रहस्य काय? रहस्य हेच आहे, मनुष्य देहाच्या अंगाने दोन द्वैत आहे. शरीर, सद्गुरूचं शरीर आणि भक्ताचं शरीर दोन आहेत. तिथे द्वैत आहे. देवभक्त असे द्वैत दोन आहेत, आणि दोनातूनच भक्ती होते. आणि दोन असलेले एक होतात तेव्हा ती खरी भक्ती फळते, हा त्याचा अर्थ. म्हणून अद्वैत न खंड, ते अद्वैत आहे. अद्वैत काय आहे? सद्गुरूही दिव्य चैतन्य स्वरूप आहेत, आणि भक्त जो आहे तेही दिव्य चैतन्य स्वरूप, पण आज त्याच्याकडे प्रगटीकरण देहभावातून असल्यामुळे तो सद्गुरूंकडे ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांना शरणागत होण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्याकडे ज्ञान मिळवणं. त्याला जेव्हा ज्ञानाचं महत्व कळतं तेव्हा, ज्ञानाचं महत्व नाही कळलं तर शरणागती होत नाही. परत लक्षात ठेवा, हे ज्ञान आपल्याला आत्मसात झालं पाहिजे, ह्याची ज्याला तळमळ तोच शरणागत होतो सद्गुरूंना. बाकीचं नेहमीच्या जीवनामध्ये आपण देणं घेणं जो असतो आपण म्हणतो त्याप्रमाणेच ही भक्ती असते. कळलं ना? त्या भक्तीतून चांगले फायदे पण होतात, चांगलं होतं, पण जे विकास व्हायला पाहिजे जाणीवेचा तो होत नाही. म्हणून उच्चतम अवस्थेमध्ये जाणीवेचा विकास होतो, तिथे शरणागत येते. जसं जसं ज्ञान अधिक अधिक कळायला लागतं शिष्याला, तेव्हा सद्गुरू म्हणताना दिसायला जरी देह असला तरी ते अनंत स्वरूप चैतन्य त्या देहातून प्रगट आहे, तिथे देवत्व आहे, हा भाव त्या शिष्याच्या ठिकाणी पक्का होत जातो. सुरुवातीला तर माणूस म्हणूनच पाहतो आपण. कधी बघा आपल्या सद्गुरूंना आपण पाहायला गेलो तर आपण काय पाहिलं? सद्गुरूंचं रूपच पाहिलं. आता सद्गुरूंचं रूप पाहिलं, लोक नमस्कार, आपणही नमस्कार करायला लागलो. सद्गुरूंनी त्यांनी कोणी सांगितलं हे असं सांगतात ते सांगतात, कळत नाही, पण हळूहळू ते सांगायला लागलं ते आपल्याला कळायला लागलं, तेव्हा आपल्याला वाढायला, अरे केवढं ज्ञान आहे, आपल्याला माहित नव्हतं हे. मग त्याच्यातून आपण नम्र होतो, कृतज्ञ होतो. त्या नम्र आणि कृतज्ञतेतून श्रद्धा वाढत जाते. पटकन श्रद्धा होत नाही, लक्षात ठेवा. श्रद्धा ही पटकन, आता लोकांनी सांगितलं म्हणून श्रद्धा होणं एक भाग आहे. आपण साधू संत
किंवा निरनिळ्या मंदिरामध्ये जातो, सांगितलं जातं हे बघा या देवतेचं असं असं केलं की असं असं मिळतं तुम्हाला. आणि त्यामुळे हे देणं घेणं आहे तिथे, ते श्रद्धेतून असतं. पण ती श्रद्धा जशी जशी पक्की होते तशी तशी आपल्या इच्छा किंवा आपल्या मनाच्या भावना पूर्ण होतात. हे जेव्हा माणसाला कळतं ती श्रद्धा वाढत जाते. पटकन श्रद्धा बसत नाही, तर कधी कधी ती श्रद्धा पटकन कोणी सोडून पण टाकतं, नाही काही नाही. पण ज्याला अनुभव यायला लागतात त्याच्यातून श्रद्धा वाढत जाते, लक्षात घ्या. म्हणून ज्ञानपूर्वक भक्तीची जी उच्च अवस्था आहे त्या उच्च अवस्थेमध्ये ज्ञान अधिक अधिक आत्मसात व्हायला लागलं साधकाला, की सद्गुरूंप्रती खऱ्या अर्थाने तो कृतज्ञ व्हायला लागतो. तो पण कृतज्ञ नसतो. जाणीव जी कृतज्ञतेची व्हायला पाहिजे ती परिपक्व अवस्था आहे जाणीवेची. सर्वसाधारण माणूस कृतज्ञ नसतो. तेव्हा असं काय म्हणताय, खरं सांगतो, कृतज्ञ कोण असतो, की ज्या शिष्याला सद्गुरूने हट जा म्हटलं तरी तो चिटकून राहायला पाहिजे. लक्षात घ्या. पूर्वीचे म्हणून अशी गुरु परंपरामध्ये झाडायचे, मारायचे, वाटेल ते काम करायला लावायचे. अंग दुखलं, पाय दुखले, हात दुखले, हा प्रकारच त्यांच्याकडे. सद्गुरूंनी सांगितलं तिथे बस म्हणजे बस, तिथे उभा राहा म्हणजे उभा राहा, तिथे हे कर म्हणजे ते कर. तिथे स्वतःच डोकं वापरायचं नाही. डोकं वापर म्हणजे ते कृतज्ञता असते. ती कृतज्ञता असेल तर त्याच्यातून, म्हणून इथे कृतज्ञ व्हायला पाहिजे. कधी कृतज्ञ व्हायला, ते ज्ञान जेव्हा कळायला लागतं. अरे हे ज्ञान आपल्याला माहितीच नव्हतं. प्रत्येकाच्या ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे. हे ज्ञान सोपं नाहीये. ऐकून ऐकून आपल्याला कधी कधी त्याचं महत्वही कळत नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी ही दिव्यत्व आहे. हा दिव्यत्वाचा बोध आत्मसात व्हायलाही पचवता येत नाही हा बोध माणसाला, की अरे आपल्याकडे दिव्यत्व कसलं, असं प्रत्येक माणसाला वाटतं. पण सद्गुरूंच्या ज्ञानातून जेव्हा ते कळायला लागतं आणि सद्गुरूंप्रती ते ज्ञान अधिक अधिक आपल्याला कळलं, की अधिक अधिक आदर निर्माण होतो, कृतज्ञता निर्माण होते आणि त्या कृतज्ञतेतून प्रेम निर्माण होतं. लक्षात ठेवा. हे प्रेम कसं असतं, देणं घेण्याचा भाग नसतो. सद्गुरूंसाठी मी काय करावं, काय करू नको असं जेव्हा शिष्याला हे करू की ते करू, सगळं तर करण्याच्या मागे, सगळं देण्याच्या मागे तो लागतो. तो सद्गुरूंकडनं काय मिळवायचा भाग नसतो त्याला ते ज्ञानातून, ती ज्ञानाची आस इतकी वाढत जाते की सतत सद्गुरूंच्या स्मरणातून तो, म्हणजे इथे सद्गुरू जरी शरीर असलं तरी त्याला तेवढं माहिती आहे की सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूपाचं मुख आहे. अनंत स्वरूपच त्याच्यातून ते प्रगटी करून आपल्याला मार्गदर्शन करतं. हा ज्या भाव निर्माण होतो तेव्हा तिथे खरी दिव्यत्वाची अनुभूती, दिव्यत्वाचं स्मरण तिथे व्हायला लागतं. खरं दिव्यत्व स्मरण, की इथे आपल्याला हे ज्ञान आत्मसात करायची ही जिज्ञासा तिथे निर्माण होते आणि त्यामुळे ती उच्चतम अवस्था असते. तळमळ असते, सद्गुरूंकडनं ज्ञान घेण्याची तळमळ असते. निरनिळ्या अंगाने प्रश्न विचारायचा. निरनिळ्या अंगाने प्रश्न म्हणजे समजून घेण्यासाठी, प्रश्न परीक्षा बघण्यासाठी नाही. अमुक एक सांगितलं हे कसं आहे हे समजून घ्यायला, पण समजून घेण्यापूर्वी कृती केली पाहिजे. डोळे बंद करून बस तर बसलं पाहिजे. आधी डोळे बंद करून काय मिळणार असा प्रश्न विचारता काय कळणार नाही. आधी कृती, त्याच्यातून नाही मिळालं तर परत विचार, बाबा सद्गुरू मला मिळालं नाही, इथे विचार आले, इथे त्रास झाला, असा आला तसा, मग परत सांग, परत बघ. कारण ही कृतीतूनच हा विषय समजला जातो. शाब्दिक ज्ञान हे आत्मिक व्हायला पाहिजे, अनुभूतीकडे वळवायचंय. म्हणून अनुभूतीकडे वळवताना ही खरी भक्ती सुरू होते. लक्षात घ्या, ही खरी भक्ती म्हणून म्हटलं सोपी नाहीये. सद्गुरूचं महात्म्य के दिव्यत्व कधी कळतं शिष्याला, तो आत्मज्ञानी होतो तेव्हा कळतं. तोपर्यंत कळत नाही. देहभावात आहे तोपर्यंत मर्यादा आहे त्याच्या भक्तीला. फार उच्चतम ज्ञानपूर्व भक्ती, उच्चतम अवस्थेमध्ये मात्र तिथे शरणागती येते, समर्पण येतं. शरणागतीच्या पुढची पायरी समर्पण आहे. समर्पण म्हणजे इथे मी उरतच नाहीये, मी अमुक, मी असा, हा जो देहभावातून जो मी पण आहे, अहंकार आहे, तो तिथे पूर्ण लयाला जातो. त्याचं सगळं जीवन सद्गुरुमय असतं. तो सद्गुरू म्हटलं की त्याला ते फक्त सद्गुरूच हे त्याचं जीवन होतं. स्वतःसाठी तो जीवन जगतो अशी पद्धतच नसते. त्याचं सगळं जीवन सद्गुरूमुळे चाललंय. श्वासही सद्गुरूमुळे चाललाय आणि जीवन म्हणजे सगळं जगणंच चाललंय. म्हणजे सगळं सद्गुरू शक्ती ह्या देहातून कार्य होत आहे. इथपर्यंत त्याची भक्ती वाढत जाते आणि तिथे ज्ञानोत्तर भक्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं. ज्ञानोत्तर म्हणजे तिथे सहज भक्ती असते, काही करावं लागत नाही.
सहजपणे ते स्मरणात असतात, सहजपणे सद्गुरूंबद्दल कृतज्ञ असतात, सहजपणे सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूपाचं मुख आहे या भावामध्ये सद्गुरूंचं स्मरण सतत असतं. आणि म्हणून ही जी सहजावस्था जी आहे ना ती त्या शिष्याला प्राप्त होते आणि ती ज्ञानोत्तर भक्ती असते. त्याच्याकडे कर्मकांड काही दिसणार नाही, पण सद्गुरूंच्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर त्याचं सगळं जीवन चालू होतं. त्याचा अहंकार लयाला जातो आणि तो अहंकार लयाला गेला पाहिजे. त्यासाठी सद्गुरूच्या ठिकाणी तो देवत्वाचा भाव इतका पक्का झाला पाहिजे की तो सहजपणे त्या देवभावातून सद्गुरू स्मरणातून त्यांच्या ज्ञानाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे परिवर्तन असतं, म्हणजे परिवर्तन महत्वाचं आहे. असा जो संत असतो तो सर्वांप्रती सद्गुरूंचे ज्ञान सांगितलं की सर्वत्र हे चैतन्य स्वरूपाचं आहे, चैतन्य शक्तीचं आहे, का हा देवत्वाचा भाव आहे, तो त्याकडे सहज येतो. सर्वांकडे त्याचं वागणं हे नम्रपणाचं असतं, कृतज्ञतेचं असतं, कारण तिथे त्याला सतत सद्गुरूंचं स्मरण असतं आणि सद्गुरून दिलेल्या ज्ञानातूनच जीवन जगण्याचा त्याचा सहज स्वभाव तयार होतो. म्हणून भगवद्गीता ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानेश्वरी ज्ञान दिलेलं आहे, दासबोध ज्ञान दिलेलं आहे, पण ग्रंथ वाचून ग्रंथी सुटत नाही हेही तितकंच खरं असतं. तिथे सद्गुरू भक्तीच महत्वाची ठरते. म्हणून ज्ञानातून म्हणजे ज्ञानाच्या अधिष्ठानावर जी भक्ती होते त्या भक्तीतून सहजपणे त्या शिष्याचा विकास होतो किंवा त्या जाणीवेचा विकास होतो आणि त्या विकासातच त्याला सर्व काही प्राप्त होतं. म्हणून भक्तीतून सुरुवात करा. लक्षात ठेवा, भक्तीतूनच सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, पण भक्तीबरोबर सद्गुरू भक्ती तिथे महत्वाची आहे. म्हणून सकल भक्ती माझे सद्गुरू भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती. कारण सद्गुरू ज्ञान देत असतात, सद्गुरूंकडनं मार्गदर्शन घ्यायचं असतं, सद्गुरूंकडनं ज्या शंका कुशंका त्या निरसन करून घ्यायच्या असतात आणि त्याच्यातून अधिक 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 सद्गुरू भक्ती दृढ करायची असते. आणि दृढ भक्ती केली की खऱ्या अर्थाने आपल्याला ती ज्ञानोत्तर भक्तीमध्ये मनाची अवस्था तिथे तयार होते, सहज होते. ज्ञानोत्तर भक्ती ते येता जाता सहज स्मरण असतं आणि त्या स्मरणातून तो शिष्य समाधानाने जीवन जगतो, शांती सुख तो अनुभवू शकतो. म्हणून हे होण्याच्या अगोदर चिंता प्रत्येकाला आहे, दुःख प्रत्येकाला आहे, राग प्रत्येकाला आहे आणि भीती सुद्धा प्रत्येकाला आहे. ते ज्ञानोत्तर भक्ती व्हायच्या अगोदर ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये जोर द्या. अभ्यास आपण आता कुठे करा, ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये अभ्यास, उच्चतम अवस्थेकडे जायचंय. म्हणून ज्या ज्या चिंता येईल सद्गुरू स्मरण करा. इतक्या त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे, साधना आहे, त्याच्यात जास्त लक्ष द्या. आपोआप त्या दुःखाचा जो त्रास आहे तो बाजूला होतो. संकटाला सामोरं जाण्याचं सामर्थ्य भक्तीतून येतं. लक्षात ठेवा, श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेतून सगळं सामर्थ्य येतं साधकाला. चिंतेलाही तो बाजूला करू शकतो. ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये, ज्ञानपूर्वक भक्ती ज्ञानोत्तर भक्ती पुढची गोष्ट आहे. ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये ह्या गोष्टी आपल्याला घेतात. अनिष्ट चिंतन आलं लगेच काय केलं पाहिजे, सद्गुरू सांगितलं सद्गुरू भक्ती करा, त्याच्यातून चांगलं ज्ञान, सर्वत्र दिव्यत्व आहे, दिव्यत्व आहे, दिव्यत्व आहे, कारण तिथे नामस्मरण केलं पाहिजे, तिथे फोकस वाढा. आपोआप सगळ्या गोष्टी बाजूला होतात आणि मन शांत होतं. मन शांत होणं फार महत्वाचं आहे, मन स्थिर होणं. म्हणून ज्ञानपूर्वक भक्तीमध्ये भक्त हा स्थिर असतो, तो शांत होतो आणि त्याची भक्ती अधिक अधिक वाढत जाते. म्हणून अशी भक्ती सर्वांकडून व्हावी आणि तीच खरी गुरुपौर्णिमा ठरावी अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.